नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। कुरळप पोलिसांची दमदार कामगिरी। 24 तासाच्या आत छडा, 93,000 रुपयांचे दागिने केले हस्तगत। वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथे फिर्यादीच्या घरात मुक्कामास राहून फिर्यादीच्या घरातील जवळपास 1 लाख रुपयांच्या दागिन्यांवरती संशयित चोरट्या महिलेकडून डल्ला मारून पोबारा करण्याची घटना घडली। परंतु पोलिसांच्याकडून अवघ्या काही तासाच्या अंतरातच या चोरीच्या प्रकरणाचा छडा लावण्यात आला। चिकुर्डे माळवाडी येथे दिलीप निमगोंडा पाटील राहावयास आहेत। संशयित आरोपी उषा अशोक चाळके या महिलेकडून दिनांक 13 रोजी बुधवारी रात्री फिर्यादीच्या घरात मुक्कामास राहून सोन्याच्या दागिन्यांवरती डल्ला मारण्यात आला। त्यांच्या घरातील 60,000 रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस हार, 30,000 रुपये किमतीची सोन्याची अर्धा ग्रॅमच्या 2 अंगठ्या आणि 5 ग्रॅम वजनाचे व 2 ग्रॅम वजनाचे 2 टॉप, 3,000 रुपये किमतीची 40 ग्रॅम वजनाच्या 2 चांदीच्या मासोळ्या असे एकूण 93,000 रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास करण्यात आला। या चोरीच्या प्रकरणातील हकीकत अशी: फिर्यादी दिलीप पाटील यांच्या घरात संशयित आरोपी उषा चाळके हिने तुमची मयत पत्नी माझी मैत्रीण होती, माझे व माझ्या पतीचे भांडण झालं असून मी तुमच्याकडे आज मुक्कामास राहणार आहे असे सांगून मुक्काम केला व जातेवेळी फिर्यादीचे मयत पत्नीचे सोन्या चांदीचे वरील वर्णनाचे दागिने चोरून नेले। अशा पद्धतीचा जबाब फिर्यादी दिलीप पाटील यांच्याकडून कुरळप पोलीस ठाणे येथे देण्यात आला आहे। कुरळप पोलीस ठाणे स्तरावर एक तपास पथक तयार करून रवाना केलं। चिकुर्डे परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय पोलीस अंमलदार सलमान मुलानी व पोलीस अंमलदार राहुल पाटील यांना खास बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमीनुसार माहिती मिळाली। संशयित आरोपी महिला उषा अशोक चाळके ही महिला दागिने विक्री करण्यासाठी वारणा नगरकडे जात असताना चिकुर्डे पुलाजवळ भोसले वस्ती या ठिकाणी पकडण्यात आलं। चोरलेला मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेण्यात आला। सदरचा गुन्हा दाखल झाला असून 24 तासात कसोशीने प्रयत्न करून कुरळप पोलिसांकडून उघड करण्यात आला। कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, राजेंद्र जाधव, सलमान मुलानी, राहुल पाटील, कौस्तुभ पाटील यांनी कामगिरी पार पाडली। यामध्ये फिर्यादीच्या तक्रारीनुसार त्याच्या बायकोची मैत्रीण ही त्यांच्याकडे राहायला आली आणि दुसऱ्या दिवशी जाताना तिने त्या दागिन्यांची चोरी करून ती गेली। सदर फिर्यादीच्या म्हणण्यानुसार आपण फिर्याद दाखल केली। फिर्याद दाखल केल्यानंतर सदर महिलेचा शोध घेतला असता आमच्या गोपनीय अंमलदार मुलानी आणि राहुल पाटील यांना कन्फर्म बातमी मिळाली की ती महिला अमुक ठिकाणी सोनाराला सोनं विकण्यासाठी येत आहे। त्यावेळी आम्ही तिथं खात्रीशीर बातमीनुसार त्या महिलेला ताब्यात घेऊन त्या महिलेची आम्ही नोंद घेतली असता आम्हाला सर्व मुद्देमाल परत मिळालेला आहे। कुरळप पोलीस स्टेशनने सदरचा गुन्हा 24 तासाच्या आत उघडकीस आणून फिर्यादीला न्याय दिलेला आहे।